तारीख 22/10/1983 चे प्रवचन. काल आपल्याला पार्श्वभूमी सांगितली, ज्ञानेश्वराची पार्श्वभूमी सांगितली. आता आजचा अभंग आधी वाचतो, म्हणजे साधारण कल्पना येईल त्यांना काय म्हणायचं. ती म्हणते, ब्रह्म जैसे पैशापरी आम्हा वडील भूते सारी. हा तर आपला आपणा लागे त्याचा करू नये खेद. जीव दातानी चालिली कोणी बत्तीशी तोडली. थोर दुखावले म्हणे पुढे उदंड शहाणे. त्याने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्म कधी नाचे. मन मारुनी उन्मन करा त्याची उघड्यात नाही. आता अभंगाच्या भावाचं सांगायचे आधी दोन गोष्टी आपण ध्यानात ठेवा. काय आहे, प्रत्येक ज्ञानाचा विषय जो आहे त्याला एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे काय, एक अगदी साधी गोष्ट आहे. राजनीतीशास्त्र तुम्ही शिकता. राजनीतीशास्त्र शिकायला आरंभ करताना राज्य व्यवस्था आहे, राज्य व्यवस्थेची गरज आहे. माणसाला समाजात राज्य व्यवस्थेशिवाय राहता येत नाही हे गृहीत धरल्याशिवाय राजनीतीशास्त्र अभ्यासच करता येत. कोणतं शास्त्र घ्या. आता हा काही वर्ग नसल्यामुळे आणखी उदाहरणं देत नाही, आपला वेळ नाही आपल्याला. तेव्हा कोणतंही शास्त्र म्हटलं की त्याची पार्श्वभूमी असते. मग परमार्थाला पार्श्वभूमी काय आहे? हे शास्त्र याला अध्यात्म विद्या म्हणतात, अध्यात्मशास्त्र आहे. किंबहुना बुद्धीचा खरा विलास असेल तर अध्यात्मशास्त्राचा फिलॉसॉफी ज्याला म्हणतात. इट इज एन इम्पिरियल सायन्स. सर्व त्यांच्या राजाची आपलं ज्ञानाची राजनी आहे बरं का. अध्यात्म विद्या विज्ञान इथंच सांगते. दोन गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या. पहिली गोष्ट जर असेल, ज्ञानी असो अज्ञानी असो, गरीब असो श्रीमंत असो, विद्वान असो अडाणी असो, शहाणा असो की वेडा असो, या जगामध्ये स्थिर असं काही नाही. स्थिर नाही म्हणजे किती नाही. आचार्यांनी एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, किती बरोबर आहे. नलिनी दल गत सलिलंतरलं. कमल उमललं आहे, त्या कमलाच्या दलावर दवाचं बिंदू आहे, दवबिंदू. तो कसा हा म्हणता निघून जातो, पाहता पाहता नाही चालतो. तद्वत जीवितम अतिशय चपल. मी त्या अर्थानं म्हणत नाही बरं का, पण मला तुम्ही खरं सांगा, पुढचा क्षण आपला आहे का? सगळं जाणतात हे. पुन्हा आपण दिसू का? उद्या आपली शास्त्री आहे का? हा काही वेदांत नव्हे, दिस इज लाईफ, हे जीवन आहे. मी तर असं म्हणतो, मुंबईमध्ये नोकरीला गेलेला मनुष्य संध्याकाळी परत येईल का नाही याची शाश्वती नाही. आपल्याला माहितीये, आता पेपरमध्ये येतं ना यावर्षी किती ऍक्सिडेंट लोक मेले होते. असं पेपरमध्येच येते काय, गाडी ही झाली ना उघडली आणि त्यांनी 17 दिलेत म्हणजे असल्याचे 5 वर आहे. किती जीवन असं आहे बघा. हे पहिल्यांदा ध्यानात धरलं पाहिजे. अध्यात्मशास्त्र पाहिजे असेल ना तर हे ध्यानात ठेवलं पाहिजे की अतिशय अशाश्वत आहे. गाडी चालली आहे तोपर्यंत चालली आहे, गत्ता किंवा खाली याचा नेम नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायात सांगताना म्हणाले, याला मृत्यूयोग म्हणतात. म्हणजे याची मर्यादा काय आहे? आईच्या पोटामध्ये मृत्यू येऊन गाठतो. अरे जन्माला आला नाही अजून तरी म्हणून त्या पोराला मृत्यू गाठतो, असा हा मृत्यूलोक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, आपण जी संगतीला माणसं आहोत ती कायमची नाही. नवरा बायको, मुलं बाळ, जावई सुना हे दिसतात एके ठिकाणी, पण केव्हा विघटित होतील याचा नियम नाही. आणि मग चांगलं माणूस संगतीचं गेलं तर जीवनात काही अर्थ राहत नाही. किंबहुना असं एकाची म्हातारपण जगणं याच्यासारखं दुःख. पाश्चात्य देशामध्ये शिकवलेलं आहे, छापलेलं वाचलेलं आहे. हा एक फार मोठा प्रश्न झालेला आहे. औषधं चांगली निघाली त्यामुळं म्हातारी माणसं पुढचंच जगतात.
अहो लगेच आमचं द्या तुमचं द्या ते अँटीबायोटिक द्या की लगेच पुन्हा खुशखुश होतो म्हातारा. मी जसं झालं तसं. हो काय पण त्यामुळे झालंय काय, इंग्लंडमध्ये पार्लमेंटमध्ये असा कायदा आणण्याचा विचार चाललाय की फार पेन्शन घेणारी म्हातारी माणसं झाली आहेत. सरकारवरती बोज आहे, तेव्हा 10 वर्षांनी पेन्शन कमी करीत जावं त्यांचं. अमेरिकेमध्ये असा प्रश्न उत्पन्न झालाय, म्हाताऱ्या स्त्रिया नवरे मेल्यानंतर त्यांना पेन्शन देतात, ते पेन्शन बंद करावे की काय. ती किती चरित्र झालेलं आहे, काय करायचं एकटं राहून. आणि म्हणून पहिलं अशाश्वतपणे जाऊ द्या, तुम्हाला जर सुखात म्हातारपण पाहिजे असेल तर अध्यात्माचं कष्ट नाही, नाही तर म्हातारपण अतिशय वाईट आहे. हातपाय थकते, आपली बरोबरीची माणसं वेगळी असतात, नवीन माणसं करतात आपलं, पण आपल्या मनासारखं होत नाही, चिडचिड होते आणि शेवटी त्या तरुण माणसांना आपण नकोशे होतो. अशा याच्यामध्ये समाधानाने जगणं फार कठीण गोष्ट आहे. माझे शब्द विसरू नका, मी तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा म्हातारा आहे, माझ्या इतकं कोणी ते दिसत नाही. लोक आले नाहीत म्हणजे मीच म्हातारा आहे तुमच्या. लक्षात ठेवा, तुमची काही पुण्याही असू दे, म्हातारपण फार कठीण आहे. आणि आजकालच्या काळात जिथे माणुसकी कमी होतीये, प्रेम कमी होत आहे, तिथे तर सुखाने जगणं अतिशय कठीण गोष्ट आहे. हिंदूंना अशा परिस्थितीत आता आपण जगतो आहोत की जर आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन म्हणतातच त्याला, हॉस्पिटलमध्ये पोहोचू जात, दर आठवड्याला पुष्पगुच्छ घेऊन मुलगा येईल, त्या बरं आहे ना, ठीक चाललंय ना, बाकी घरात फिरा नसतो.